कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। चल बोल आता, बोल। टीचर मॅडम, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं, मी जे काही सांगेल ते फक्त तू मला एकट्यातच सांगणार। बजरंग, हे बघ, माझा वेळ वाया घालवू नकोस, मुद्द्याचं बोल। काय मुद्द्याचं बोलू? हा, म्हणजे माझ्याकडनं समजा वदवून घेणार आणि हे समजा तुम्ही रेकॉर्ड करणार, हाच प्लॅन आहे ना तुमचा? माझा काही प्लॅन वगैरे नाहीये, मला फक्त खरं हवंय आता। ठीक आहे ना, सांगतो ना मी। या ताईंना जायला सांगा मग। त्यांना थांबू दे, ते तू बोल। मग मी आपण काही सांगत नसतो। हे बघ बजरंग, वहिनी, मी थांबते बाहेर, आणि काही वाटलं तर मला फोन करा, आम्ही बाहेरच आहोत। ठीक आहे। चल बोल आता लवकर। सांगतो, पण माझी एक अट आहे। एक एक गोष्ट तू वाढवत चाललायस असं वाटत नाही का तुला? टीचर मॅडम, हे समजा करावं लागतं। कसली अट आहे? आता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही अजिबात रेकॉर्ड करायचं नाही। हा, जर हे तुम्ही रेकॉर्ड केलेलं भुवनेश्वरी मॅडमला कळलं ना, तर इथं या तुरुंगात ना माझा मुर्दा पडेल। तुम्ही हे रेकॉर्ड करायचं नाही। तुम्हाला 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 दाखले सरकारांची शपथ। अहो टीचर मॅडम, बघ। ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हे बघ, केलाय मी फोन बंद, नाही करणार मी रेकॉर्डिंग। बोल, चल, मी आता शेवटचं विचारते तुला, मला लवकर सांग, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? बजरंग, आता गप्प बसू नकोस, बोल। खरं सांगू? हो, मला खरंच हवंय बजरंग, बोल लवकर। पण मी खरं सांगितलं, तुम्ही माझी बँड वाजवली तर? म्हणजे? त्या भुवनेश्वरी मॅडम लय डेंजर आहे। हे बघ, तू घाबरू नकोस, मागे हटू नकोस, खरं बोल आता, सांग लवकर, भुवनेश्वरी मॅडमनीच तुला बाहेर काढलं होतं ना? वय, भुवनेश्वरी मॅडमनीच मला जेलाबाहेर काढले। खूप आधीच सुटका झाली माझी, आणि ती भुवनेश्वरी मॅडमनीच केली। पण मग तू इथे कसा? मी मोठ्या जेलात होतो, पण या समजा मॅटर मध्ये मग टाकलं सरकार आले, म्हणून मला टेम्पररी इथं आणलं। मी कवा बी बाहेर जात होतो। अहो टीचर मॅडम, माझ्यावर साधा एक गुन्हा पण नाहीये, मी कशाला आत राहू? पण तरी त्यांच्या सांगण्यावरनं मी इथं मध्ये थांबत होतो। काय? होय, भुवनेश्वरी मॅडम जसा प्लॅन सांगितला ना, तसा मी करत गेलो। म्हणजे त्यांनी सांगितलं बाहेर जा, बाहेर गेलो, आत ये, आत आलो। काय प्लॅन होता त्यांचा? सांग सांग, लवकर सांग मला। अक्षराचं तुझं जुनं वैर आहे नव? हं? अक्षराचं तुझं जुनं वैर आहे ना? होय। हा, सूड घेण्याची संधी मिळाली तर? सूड घेण्याची संधी मिळाली तर थोबाड बंद ठेवशील काय? होय। गपगुमान काम करशील? होय। मग आम्ही सांगतोय तेवढं करायचं। समजा प्लॅन त्यांचाच होता। त्यांनी जसं सांगितलं तसंच मी केलं।
माझं तुमच्याबरोबर काहीच वैर नाहीये. उलट माझं तुमच्याबरोबर वैर आहे असं त्यांनीच माझ्या डोक्यात भरवलं. लय डेंजर बाई आहे ती. 0 मिनिटात आहे ना इकडचा कारभार तिकडं करू शकतात. अहो टीचर मॅडम, मी कवा बी बाहेर जात होतो, कवा बी आत येत होतो, मला कोणीच विचारत नव्हतं, ना मला ना त्यांना. टीचर मॅडम हे समज आहे ना एकदम पद्धतशीरपणे चालू होत. मला काय सांगितलं, तुला दुबईला पाठवतो म्हणून मी समज केलं. काय सुनबाई पोलीस स्टेशनला गेलात? वय मावशे, अगं मी तिला माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितले पोलीस स्टेशन मध्ये. ती त्या बजा संकट बोलते. मावशी अगं तिच्या डोसक्यात काय ना कळना झाले ग मला. त्यांच्या डोसक्यात काय चाललंय ते राहू दे बाजूला. आता आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. ओंक्या फोन का उचलत नाही? गेलं कोणीकडे? हा बोल अधिपती. ए अरे ओंक्या, काय फोन का उचलत नव्हतास? हायस कोणीकडे तू? फॅक्टरीत बी आला नाहीस, काय झालं? सॉरी, तुला न सांगता आलो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. जरा एक अर्जंट काम आलं होतं. बरं ठीक आहे, झालं ना काम? नाही म्हणजे होतच आलंय ते. म्हणजे अरे म्हणजे काय करायलायस तू? तुझं काम झालं असेल तर जरा येतोस काय फॅक्टरीत? आत्ता हा, आपण जरा त्या बजाकडे जाऊया. बजाकडे? आत्ता कशाला? हॅलो ओंक्या, हॅलो हॅलो. हा ये तू जरा, आपण लगेच जाऊया बजाकडे. हॅलो, मी जरा कामात आहे. मी तुला थोड्याने फोन करतो. हा बरं. अरे थांब. हा हॅलो. हा बोल. तू आहेस कोणीकडे? काय टेन्शन आहे का? नाही काही टेन्शन नाही आहे. मी तुला करतो ना थोड्याने फोन. हा ठेवतो मी फोन. हा बाय. घोड्यावरच बसलाय. काय भुवनेश्वरी मॅडम तुला दुबईला पाठवणार होत्या? वय टीचर मॅडम, दुबई काय, मला तर असं वाटतं अख्ख्या जगात त्यांचे कॉन्टॅक्ट आहे. लय खतरनाक बाई आहे ती, लय खतरनाक बाई आहे. त्या काही करू शकतात. टीचर मॅडम मला वाचवा, मला खरंच वाचवा टीचर मॅडम. पाय सोड. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.